नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बॅचलर ऑफ आर्ट्स अंतर्गत येणारा BA इन एज्युकेशन या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. मेनली हा कोर्स ऐकायला भेटत नाही, पण जर तुम्ही या व्हिडिओ पर्यंत आलेला आहात तर तुम्हाला समजून जाईल की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स करायला पाहिजे की नाही, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर जॉब मिळते का, जॉब मिळते तर कोणती मिळते, याचे कॉलेजेस कुठे आहेत, महाराष्ट्रात पाहायला भेटतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की BA इन एज्युकेशन हा कोर्स काय आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हा BEd सारखा कोर्स आहे, पण तसा नाहीये. यामध्ये आणि त्यामध्ये सर्वप्रथम फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर बघा, BEd ज्यावेळेस तुम्ही कोर्स करता, बॅचलर ऑफ इन एज्युकेशन, तर तो जो कोर्स आहे तो तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी मदत करतो, आणि हा जो BA इन एज्युकेशन आहे तो शिक्षण तज्ञ बनण्यासाठी मदत करतो. दोन्हीमध्ये फरक काय आहे? शिक्षकांचं काम असतं शिकवणे, पण शिक्षण तज्ञाचं काम असतं जो नवीन अभ्यासक्रम आहे तो जुळवून घेणे. भारताची जी शिक्षण व्यवस्था आहे ती कशा प्रकारे काम करते, जी नवीन पिढी आहे त्यांना कशा प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे, किंवा यामध्ये कसे चेंजेस केले पाहिजेत, म्हणजे एक कोर चेंजेस करण्याचं काम शिक्षण तज्ञाचं असतं. आणि तेच काम जे आहे हे BA इन एज्युकेशन या सब्जेक्ट मध्ये शिकवलं जातं. अतिशय इम्पॉर्टंट कोर्स आहे. आपल्याला हा वाईडली पाहायला भेटत नाही, कुणाच्या तोंडातून तुम्ही ऐकणार नाहीत, पण ज्या वेळेस याची पूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताल, मे बी तुम्ही तुमचं डिसिजन जे आहे ते इझिली घेऊ शकता. मित्रांनो, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो, आणि हा रेग्युलर ऍज वेल ऍज डिस्टन्स मध्ये अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची शैक्षणिक पात्रता काय पाहायला मिळते. तर बघा, हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, आणि याला तुमची 12वी किंवा समकक्ष एज्युकेशन तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. समकक्ष एज्युकेशन म्हणजे तुम्ही 12वी पर्यंत, समजा तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केलेला आहे आणि 12वी पर्यंतचे इक्विलंट शिक्षण तुम्ही केलेलं आहे, 12वी नाही झालेली तुमची, तरी तुम्ही या कोर्सला जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी कोणती स्ट्रीम लागते? तर बघा, एनी स्ट्रीम, सायन्स स्ट्रीम असेल किंवा इतर कोणती स्ट्रीम असेल, कोणतंही बोर्ड असेल, तुम्ही डायरेक्टली याच्यासाठी जे आहे ते इझिली ऍडमिशन जे आहे ते मिळवू शकता. मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची जी एंट्रन्स एक्झाम्स असतात, त्याचबरोबर ज्या मेरिट बेस ऍडमिशन असतात, ते कशा प्रकारे वर्क करतात, म्हणजे आपण याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर बघा, ज्या एंट्रन्स एक्झाम असतात त्या इन्स्टिट्यूशनच्या पॉलिसीनुसार चालतात. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये काही इन्स्टिट्यूशन जर पाहिले, किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मोस्ट ऑफ ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे हीच पॉलिसी आहे की जोही विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छित आहे त्या विद्यार्थ्याची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. एंट्रन्स एक्झाम कशा प्रकारे असते किंवा कोणत्या बेसिसवर असते? तर बघा, ही जी एंट्रन्स एक्झाम असते, तुमची 11वी 12वीचे सिलेबस जो तुम्ही कंप्लीट केलेला आहे त्या बेसिसवरच तुमची परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला मार्क्स घ्यावे लागतात, मेरिटमध्ये यावं लागतं, मग सीट क्लेम करता येते, आणि आफ्टर दॅट ज्यावेळेस तुम्ही फी पे करता त्यानंतर तुमचे ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होते. दुसरं आहे डायरेक्ट ऍडमिशन. जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, आता तुम्हाला सर्वप्रथम कॉलेजनुसार पाहायचं आहे की तिथे कोणत्या प्रकारचे ऍडमिशन दिले जाते. पण जिथे डायरेक्ट ऍडमिशन असते तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. आता कॉलेजेस कोणते, त्यांची ऍव्हरेज फी आपण पुढे पाहणार आहोत. पण जर ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपण दोन्ही मुद्दे पाहिले तर एंट्रन्स एक्झाम बेस ऍज वेल ऍज तुम्हाला डायरेक्ट ऍडमिशन जे आहे ते यामध्ये पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण या विषयांच्या कालावधीबद्दल पाहणार आहोत या कोर्सच्या, की याचा कालावधी तुम्हाला किती वर्षाचा पाहायला मिळतो सविस्तर. सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलो होतो की याचा कालावधी 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे जिथेही तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा घेणार आहात तिथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन फिजिकली तिथे प्रेझेंट राहून तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करावा लागेल. त्याचबरोबर आता यामध्ये जर आपण याचा कालावधीबद्दल पाहिलं तर सेमिस्टर पद्धत तुम्हाला पाहायला भेटते. सेमिस्टर पद्धत काय आहे? तर बघा, 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर म्हणजे 6 सत्र पाहायला भेटतात. ईच जे सेमिस्टर असतं ते कॉलेजनुसार 6 महिन्याला कंप्लीट केलं जातं. यामध्ये तुमच्या एक्झाम्स होतात, त्याचबरोबर प्रॅक्टिकल्स असतात, वायवा असतो, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कॉलेज कंप्लीट करतं.
त्यानंतर ज्यावेळेस 3 वर्ष तुम्ही कंप्लीट करता, म्हणजे ऍक्च्युअली तुमचे 6 सेमिस्टर कंप्लीट होता आणि सगळे सेमिस्टर जे असतात ते इम्पॉर्टंट असतात. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीज साठी वापरू शकता, म्हणजे हायर एज्युकेशनला जाण्यासाठी, तसेच गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी, ॲज वेल ॲज तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता जॉब कोणत्या किंवा हायर एज्युकेशन काय ते आपण पुढे पाहणार आहोत. मित्रांनो, आता आपण या कोर्स जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो त्या कॉलेजेस बद्दल शॉर्ट मध्ये पाहणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर ऑलरेडी कॉलेजेसची लिस्ट पाहू शकता, पण काही महत्त्वाचे जे कॉलेज आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, तसेच एमिटी युनिव्हर्सिटी नोएडा, तसेच सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे, तसेच कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई. तर हे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. आता हे महाराष्ट्रातील कॉलेजेस आहेत, यांची जी ऍव्हरेज फी असते ते तुम्हाला कॉलेज टू कॉलेज व्हेरी करते. म्हणजे कॉलेज जर तुम्ही चांगलं चूज केले किंवा हायर चूज केले तर तुम्हाला फी सुद्धा तशीच पाहायला भेटू शकते. त्याचबरोबर जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स इतर युनिव्हर्सिटीमधून कंप्लीट करू इच्छित असाल तर त्याही युनिव्हर्सिटी अवेलेबल आहेत, जसं कलकत्ता युनिव्हर्सिटी, कोयंबतूर युनिव्हर्सिटी, कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे, त्याचबरोबर पंजाब युनिव्हर्सिटी आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, त्याला DU म्हणलं जातं. तर इथेही हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो, शिकवला जातो. इथे एंट्रन्स एक्झाम असते, ऍज वेल ऍज यांची फी सुद्धा थोडी तुम्हाला हायर पाहायला भेटते. आता यांची जी ऍव्हरेज फी असते ती तुम्हाला 4,000 वार्षिक, तसेच 30 ते 40,000 वार्षिक पद्धतीची पाहायला सुद्धा भेटू शकते. पण हे कॉलेजवर डिपेंड आहे. जेवढेही कॉलेज आहेत ते मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये प्रोव्हाइड करत आहे, त्याला क्लिक करून तुम्ही कॉलेजची नावे पाहू शकता महाराष्ट्रातल्या, ऍज वेल ऍज त्यांची ऍव्हरेज फी, जी की दरवर्षी बदलत असते, पण सध्या करंट जी फी आहे ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत. याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला एक क्लिअरन्स मिळून जाईल की या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळते किंवा या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवले जाणार आहे इन 3 इयर्स, ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्याल. तर हा जो सिलेबस आहे मी तुम्हाला एअर वाईज सांगणार आहे. 3 वर्षामध्ये कोणकोणत्या पद्धतीचा जो सब्जेक्ट्स आहेत किंवा जे अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला एज्युकेशन अँड सोसायटी, फिलॉसॉफी अँड एज्युकेशन, सोशियोलॉजी अँड एज्युकेशन, एज्युकेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट, एज्युकेशन इन इंडिया अँड इन इंडियन पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, इश्यूज अँड ट्रेंड्स इन कंटेम्पररी इंडियन एज्युकेशन, एज्युकेशन अँड इंडियन हेरिटेज, एज्युकेशनल इव्हॉल्युशन, एज्युकेशनल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट वर्क, गायडन्स अँड काउन्सिलिंग, एज्युकेशनल सायकोलॉजी. तर हे सर्व विषय तुम्हाला 3 वर्षाच्या या स्पॅन मध्ये पाहायला मिळतात. हे सब्जेक्ट जे आहेत तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून तुम्ही जे आहे ती रीड करू शकता. आता हे सब्जेक्ट जे असतात हे मेनली काय शिकवलं जातं, आता नाव वाचलं आपल्याला कळालं की सर्व एज्युकेशन येत आहे, पण याचं एक्सप्लेनेशन काय. तर बघा, सोप्या मराठी भाषेत सांगायचं म्हणलं तर जेही एवढे सब्जेक्ट आहेत, तर इंडियन एज्युकेशन सिस्टीम कशी वर्क करते, याच्यामध्ये सुधार कसा करायचा आहे, किंवा विद्यार्थ्यांची सायकोलॉजी ओळखायची आहे, जो नवीन सिलेबस येत आहे तो कशा प्रकारे आत्मसात करणे, तो कशा प्रकारे पुढच्यांना शिकवणे, एक शिक्षण तज्ञाचं काम जे असतं ते सर्व सिलेबस जो आहे तो शिकवला जातो. एक तुम्हाला चांगला शिक्षण तज्ञ बनण्यासाठी हा सिलेबस जो आहे तो मदत करतो. अशा प्रकारचा हा 3 वर्षाचा जो आहे तो सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 3 प्रकारच्या तुम्हाला संधी पाहायला मिळतात. सर्वप्रथम जी संधी असते ती असते पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची, म्हणजे तुम्ही हायर एज्युकेशन करू शकता आफ्टर कम्प्लिटिंग दिस कोर्स. ज्यावेळेस तुमचं वय 21 असेल त्यावेळेस तुमचा हा कोर्स कंप्लीट होईल. तिथून पुढे तुम्ही 2 वर्षाचा MA सुद्धा करू शकता एज्युकेशन मध्ये, किंवा इतरही तुम्ही MBA वगैरे करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा किती वेळ अजून शिक्षणासाठी द्यायचा आहे, किंवा तुम्हाला अजून किती स्किल्स ज्या आहेत किंवा एज्युकेशन जे आहे ते मिळवायचं आहे. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन असतं गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन, गव्हर्नमेंटचं जॉब मिळवण्यासाठी जे प्रिपरेशन आहे त्याबद्दल. ज्यावेळेस तुमची डिग्री सुरू असते त्यावेळेस तुम्ही हे प्रिपरेशन जे आहे ते सुरू ठेवू शकता. डिग्रीच्या लास्ट इयर मध्ये सुद्धा तुम्ही व्हेरियस गव्हर्नमेंट जॉब जिथं डिग्रीची रिक्वायरमेंट असते अशा जॉबसाठी जे आहे ते अप्लाय करू शकता. जर तुम्ही ती एक्झाम क्रॅक केली तर तुम्हाला जॉब ही मिळून जाईल, पण तिथं डिग्रीची रिक्वायरमेंट असते. पण हे लक्षात ठेवायचं आहे की हे करत असताना
आधीच पाहायचं आहे की याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे, जी एक्झाम तुम्ही देणार आहात ही सोपी नाहीये, कारण ह्याच्यामधून या डिग्रीच्या बेसिसवर जर तुम्हाला जे गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला एमपीएससी, यूपीएससी, एसएससी किंवा रेल्वे बोर्ड अशा प्रकारच्या ज्या एक्झाम्स आहेत किंवा या अंतर्गत निघणाऱ्या भरती असतात, भरती प्रक्रिया असतात, यामध्ये तुम्हाला जे आहे डिग्री रिक्वायरमेंट लागते हायर पोस्टसाठी, क्लास 1, क्लास 2. तर या पदांसाठी जो आहे तो तुम्हाला त्याच डेडिकेशननं, त्याच सॅक्रिफाईस करून तुम्हाला जो टाइम आहे तो अभ्यासासाठी देऊन हे जे आहे ते पोस्ट तुम्ही मिळवू शकता. अदरवाईज अभ्यास जर नसेल तर याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. तिसरा तुमच्याकडे ऑप्शन आहे सर्वात सोपा, जो सिम्पली अवेलेबल आहे, तो म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता ते सेक्टर्स कोणते, म्हणजे टॉप रिक्रुटर्स कोणते, जॉब कुठे मिळू शकतो आणि जॉब कशा प्रकारचे आहेत, म्हणजे कोणत्या जॉब्स आहेत, त्यांचा ऍव्हरेज पगार बद्दल आपण बोलूया. तर टॉप रिक्रुटर्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते TCS, जेनपॅक्ट, डेलॉइट, WNS ग्लोबल, HEC लिमिटेड, NSIC, विप्रो, टाटा मोटर्स, सिटी बँक, ICC बँक, HDFC बँक अँड BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड. आता हे जे आहेत ते टॉप रिक्रुटर्स आहेत. आता इथे तुम्हाला जॉब मिळू शकतो, पण जॉब कोणत्या, टॉप रिक्रुटर्स तर पाहिले, पण जॉब कोणत्या आहेत, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यामध्ये तुम्हाला प्रायमरी स्कूल टीचर, हाय स्कूल टीचर, हेड टीचर, सेकंडरी स्कूल टीचर, टीचर असिस्टंट, एज्युकेटर, सोशल वर्कर, टॉडलर टीचर, रिसर्चर, ओव्हरसीअर ॲट डे केअर सेंटर, कॅम्प ऑर्गनायझर, पार्ट टाइम कन्सल्टंट, असोसिएट प्रोफेसर, स्पेशल एज्युकेशन, डिव्हिजनल एज्युकेशन कन्सल्टंट, ओव्हरसीज एज्युकेशन, कन्सल्टंट एज्युकेशन, कोऑर्डिनेटर, कंटेंट रायटर किंवा रायटर एज्युकेशन, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कंपनीज असतील किंवा कॉलेजेस असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील, इथे तुम्हाला टीचिंगचाही जे आहे ते जॉब मिळू शकतो किंवा ज्या टॉप रिक्रुटिंग कंपनीज आहेत तिथे कन्सल्टंटचाही जॉब जे आहे ते मिळू शकतो. ॲज वेल ॲज तुम्ही या डिग्रीचा वापर करून जर तुम्ही जे गव्हर्नमेंट एक्झाम आहे ती क्रॅक केली, जर तुम्ही उदाहरणार्थ IAS ऑफिसर झाला किंवा तुम्ही इतरही कोणत्या क्लास 1 पदासाठी गेला, तर मे बी तुम्हाला या एज्युकेशनचा वापर करून जे आहे ते समाजासाठी खूप सारे कार्य करता येऊ शकतात किंवा जी शिक्षण व्यवस्था आहे ती कम्प्लिटली चेंज करू शकता. म्हणजे तुमचे जे सजेशन आहेत ते सुचवू शकता. जसं आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 होती, तर तशीच न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती चेंज करण्याची गरज का पडली, एज्युकेशन जे इंडियन एज्युकेशन सिस्टम आहे याला चेंज करायची गरज का पडली, ते याचमुळं, कारण जो बदल आहे तो करावा लागतो. बदल केल्याशिवाय जी आहे ती पुढची पिढी जी आहे ती ग्रो करू शकत नाही किंवा जे एज्युकेशन सिस्टम आहे ती जर कोलॅप्स झाली तर जी पिढी असते ती पूर्णपणे बर्बाद होत असते. त्याच्यामुळे शिक्षण तज्ञाची जी असते ती भारताला किंवा कोणत्याही देशाला जी असते त्याची गरज असते. मित्रांनो, अशा प्रकारच्या संधी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. याचे ऍव्हरेज जर आपण सॅलरी पाहिली तर तुम्हाला पर ॲनम म्हणजे वार्षिक पगार जो असतो तो 4 लाख, 5 लाख, 6 लाख असाही पाहायला भेटतो. सीम्स थोडा लो, बट तुम्ही गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी गेलात तरी हा जो पगार आहे तो नंतरही वाढू शकतो. मित्रांनो, याच्याबद्दल जी माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व माहिती जी आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचे आहे आणि या कोर्सचं जे आहे ते मुख्य उद्देश काय आहे. सर्वप्रथम जे आहे आपण या कोर्सचा मुख्य उद्देश पाहूया. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही BEd किंवा DEd अशा कोर्सकडे पाहता, तो पण एज्युकेशनचा जो आहे तो कोर्स आहे, पण तो तुम्हाला शिक्षक बनवतो. पण हा जो कोर्स आहे तो तुम्हाला शिक्षण तज्ञ बनवतो. शिक्षकांचं काम असतं फक्त शिकवण्याचं. जो सिलेबस असतो त्याला स्वतः वाचणे, स्वतः समजून घेणे आणि दुसऱ्याला शिकवणे, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणे, पुढच्या पिढीला घडवणे. पण शिक्षण तज्ञाचं काम असतं तो सिलेबस योग्य आहे का, त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का किंवा त्याला बदललं जाऊ शकतं का, याच्यामध्ये काय बदल केल्यास विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो, तर हे शिक्षण तज्ञाचं काम आहे. जर तुम्हाला याची आवड असेल, जर तुम्हाला टीचर बनायचं असेल, प्रोफेसर बनायचं असेल, कन्सल्टंट बनायचं असेल, एज्युकेशन सेक्टर जे असतं त्याच्यामध्ये जॉब मिळवायचा असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी जो आहे तो क्रिएट केला गेलेला आहे किंवा तुमच्यासाठीच बनलेला आहे. कोणी हा कोर्स निवडू नये. जर तुम्हाला टीचर, प्रोफेसर किंवा एज्युकेशन सेक्टरमध्ये शिक्षण तज्ञ यांबद्दल कसलीच आयडिया नाहीये किंवा हे बनायचं नाहीये, तुमचं ध्येय वेगळं आहे, मेडिकल फील्डचं आहे किंवा बॅचलर जे म्हणजे BA डिग्रीमध्येच इतर कोणते जे स्ट्रीम आहे त्यामध्ये जायचं जर तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी आपली प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही इतर सब्जेक्ट पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, हा कोर्स फुल टाइम मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळं हा जो कोर्स तुम्ही निवडला तर तुम्हाला सिरियसली ही डिग्री करणं तेवढंच गरजेचं आहे,
कारण सिरियसली जर केली तर तुम्हाला जे तुमच्या समोर ऑप्शन्स ओपन होणार आहेत, मग ते हायर एज्युकेशन असेल, गव्हर्नमेंट जे जॉब आहे त्याचं प्रिपरेशन असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळणं असेल, ते सोपं जाऊ शकतं. मित्रांनो, जर तुमचे या कोर्स रिगार्डिंग काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. ॲज वेल ॲज याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली नाहीये, तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्हाला रीड करायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग, तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला समजत नाहीये की कोणता कोर्स तुम्ही चूज केला पाहिजे अकॉर्डिंग युअर इंटरेस्ट, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.